नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 4 एप्रिलच्या भागामध्ये आता सावित्री तर ज्योतीला सांगत असते, अव तुमच्या परीक्षेवरती समद्या पुण्याचं लक्ष आहे. त्या गंगाधर पंतांना खात्री आहे की तुम्ही हारणार म्हणून. ते तिथं वाटच बघतायत की तुम्ही कधी एकदा पाण्याने भरलेली कावड आणताय आणि त्यांच्या पायावर वतताय. आणि माझा अभ्यास तुमच्या अभ्यासाला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे ना मालक. असं ती सर्व काही समजावून ज्योतीला सांगते आणि तिथून चाललेली असते. तर तेव्हा ज्योती परत तिला बोलवतो आणि तेव्हा सावित्री त्याला म्हणते, अहो आता काही दिवस तुमच्या आयुष्यातून सावित्रीला वजा करा आणि अभ्यासाची बेरीज करा, बराबर? असं ती म्हणते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, होय बराबर, अभ्यासाची बेरीज ते बरोबर आहे, पण सावित्री जर वजा केली तर बाकी काय राहील? शून्य राहील. त्यापेक्षा नापास झालेलं काय वाईट? असं म्हणून तो थोडंसं रुसलेला असतो. तेव्हा सावित्री त्याला म्हणते, म्हणजे सावित्री पाहिजे? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अर्थात, तिच्याशिवाय काय आहे? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सावित्री छान अशी गोड लाजते. तर ज्योती म्हणतो, सावित्री मी ना खूप मेहनत करेन, अभ्यास करेन, पण मला ना एक वेगळीच भीती वाटते अगं. तर सावित्री विचारते, कसली भीती? तर ज्योती म्हणतो, ते पंत आणि त्यांची मंडळी ना काहीतरी कुरापत काढतील असं वाटतंय मला. कदाचित ना वरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ते हाताशी घेतील. मला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाहीत ते, म्हणून काळजी वाटते मला. तर तेव्हा सावित्री म्हणते, अव त्यांना करू देत किती बी कारस्थानं. मी तुमच्या मागं उभी आहे. म्या आपल्या जीवाचं रान करेन. तुमच्याबरोबर सावलीसारखी सोबत राहीन. समधी काळजी घेईन. तुम्हाला सोन्याचा घास करून खाऊ घालन. पण तुम्ही बी एक करायचं, हातातून पुस्तक सोडायचं नाही. आणि आता सावित्री असं बोलत असताना ज्योतीला तर खूप आधार वाटत असतो तिचा, खूप धीर येत असतो. तर सावित्री पुढं म्हणते, मग बघू कसं पास होत नाही ते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री? तर सावित्री म्हणते, माझा नवरा 7वी पास होईल, तेव्हाच माझ्या जीवाचं समाधान होईल. आणि इतक्यातच इकडे बाहेर मित्रांनो सूर्य उगवतो. आणि तेव्हा सावित्री म्हणते, उगवत्या सूर्याला बी जणू तेच वाटते. आणि आता सावित्री ज्योतीला म्हणते, करा अभ्यास. तर तेव्हा सावित्रीने असं म्हटल्यानंतर ज्योतीला सुद्धा खूप हुरूप आलेला असतो. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योती शाळेमध्ये जातो. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर तो त्याच्या मित्रांना सांगत असतो, मोरू, सदाशिव, इयत्ता 7वी इंग्रजीचा हा अर्ज आहे. आणि त्याच्या हातामध्ये अर्ज असतो. तर सदाशिव म्हणतो, अरे वा, म्हणजे तुझे पक्के झाले तर 7वीची परीक्षा देण्याचे. तर तेव्हा मोरू विचारतो, पण नीट विचार केलायस ना ज्योती? कारण आता 7वी पास होणे तुझ्यासाठी अनिवार्य आहे. ते आमच्यासारखे ऐच्छिक राहिलेले नाही. तर तेव्हा सदाशिव सुद्धा म्हणतो, हो ना, म्हणजे आमचे कसे आहे माहिती का, आम्ही पास झालो तर झालो, नाही तर नाही. पण तुझे तसे नाहीये, तुला पास व्हावेच लागणार. आणि असं यांचं बोलणं चालू असतं. आणि त्यांच्याबरोबरचेच काही जण तिथे शेजारी उभे असतात आणि त्यांचं सगळं काही बोलणं ऐकत असतात. आणि त्यांना मात्र ज्योतीचा राग येत असतो. तर सदाशिव पुढं ज्योतीला म्हणतो, कारण तू स्वीकारलेले आवाहन. तर तेव्हा ज्योतीसुद्धा एकदम आत्मविश्वासाने सांगतो, ते होणार. तर तेव्हा सदाशिव म्हणतो, अरे वा, मग चला आपण अर्ज देऊन येऊयात. असं म्हणून आता हे तिघेसुद्धा खूप खुश झालेले असतात. आणि त्यानंतर सदाशिव म्हणतो, आणि मग पातालेश्वराचे दर्शनसुद्धा घेऊन येऊयात. असं म्हणून हे तिघेसुद्धा अर्ज भरायसाठी चाललेले असतात. तर तेव्हा तिथं शेजारी उभे असलेले ते सर्वजण बोलू लागतात. म्हणजे त्यातला एक जण म्हणतो, फुले तोडणे वेगळे, ते सोपे असते, टोपली भरली तरी कळत देखील नाही. तर तेव्हा दुसरा म्हणतो, हो ना, पण काही लोक भ्रमात आहेत. आणि तो म्हणतो, मग त्यातीलच हा. असं म्हणून ज्योतीकडे तो बोट करतो. आणि दुसरा विचारतो, काय रे, तू देणार 7वीची परीक्षा? तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो. आणि तेव्हा त्यातला एक जण म्हणतो, हो कोणास म्हणतोस रे, तू अर्ज करायचा नाहीस, चालता हो इथून. आणि तेव्हा आता ते असं बोलत असताना इकडे मोरोपंत आणि सदाशिवला तर त्यांचा राग येत असतो. तर तेव्हा सदाशिव आता त्याला म्हणतो, वासुदेव, ज्योती जाणार नाही. तर तेव्हा वासुदेव म्हणतो, अरे जाता येणार नाही, काय येणार नाही? अरे शास्त्राप्रमाणे तर यांना शिकताच येत नाही, नाहीतर तो अघमपणा होतो. तर तेव्हा ज्योती आता त्याला म्हणतो, तो तुमच्या लेखी असेल, मला तसं नाही वाटत. तर तेव्हा वासुदेव म्हणतो, गोपाळ हरिपंत म्हणजे केवढी विद्वत्ता, केवढे पांडित्य, तू तू त्यांची बरोबरी करणार?
तर असं त्यानं म्हटल्यानंतर आता मोरोपंत ज्योतीच्या बाजूने बोलतो. म्हणतो, हो आता करणार. तर सदाशिव म्हणतो, आणि अव्वल गुणांनी 7वी उत्तीर्ण सुद्धा होणार. तर तेव्हा त्यांच्यातला समोरचा एक जण म्हणतो, आधी आरशात तोंड पाहून ये जा. तर तेव्हा मोरोपंत त्यांना म्हणतो, अरे आता तरी बदला रे, काळ बदललेला आहे. तर तेव्हा वासुदेव म्हणतो, काळ बदलला म्हणून धर्म बदलायचा का? अरे या अशा शूद्रांनी जर मर्यादा सोडली तर अधःपतन झालेच म्हणून समजा. आणि त्यानंतर दुसरा एक जण सदाशिवला म्हणतो, आणि सदाशिवा लक्षात ठेव, शूद्र म्हणजे सेवा, हे फक्त सेवेसाठी आहेत, विद्येसाठी नाही. आणि त्यानंतर म्हणतात, वासुदेव घे रे पवित्रा, असं म्हणून हे तिघे सुद्धा ज्योतीच्या अंगावरती जात असतात. आणि तेव्हा मात्र सदाशिव आणि मोरोपंत पुढे येतात आणि ज्योतीला त्यांच्या अंगावरती जाण्यापासून थांबवतात आणि त्या तिघांना सुद्धा ते अडवतात. आणि ज्योतीच्या समोर हे दोघे सुद्धा एकदम ढाल बनून उभे राहतात आणि या तिघांना सुद्धा मागे रोखून धरतात. तेव्हा ज्योती मात्र शांतपणाने त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा सदाशिव म्हणतो, ज्योतीला हात लावण्या अगोदर आम्ही आणि मग ज्योती, असं म्हणून ते दोघे सुद्धा त्या तिघांना ढकलून मागे करतात. तर मोरोपंत सुद्धा ओरडतो, वासुदेवा मागे हो. तर सदाशिव सुद्धा म्हणतो, थांबा तिथेच. आणि या दोघांनी सुद्धा ज्योतीसाठी त्या तिघांना पिटाळून लावलेलं असतं मित्रांनो. तर आता सदाशिव ज्योतीजवळ जातो आणि त्याला म्हणतो, ज्योती तू जा आणि अर्ज देऊन ये, आम्ही यांना बघतोच. आणि त्यानंतर आता ज्योती थोडासा पुढे जातो आणि त्या तिघांना म्हणतो, महादेव वासुदेव मी हा अर्ज भरतोय, आता जे बोलू ते गुणवत्तेनेच. तर ज्योतीनं असं म्हटल्यानंतर त्यातला एक जण म्हणतो, बघून घेऊ, काळ्या हौदापाशीच राहतोस ना तू? तर तेव्हा सदाशिव सुद्धा त्यांना म्हणतो, हो या हा वाट बघतोय आम्ही. तर तेव्हा माधव म्हणतो, वासुदेव चला रे, कुठं या बाटक्यांच्या नादाला लागायचं. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर मोरू आणि सदाशिव त्यांच्याकडे जोराने रागारागाने बघू लागतात आणि तेव्हा ते आता तिघं तिथून निघूनच जातात. तर ते निघून जात असताना सदाशिव म्हणतो, आलेत मोठे पंडित. आणि या दोघांनी तर त्या तिघांना आता पिटाळून लावलेलं असतं. तर तेव्हा ते निघून गेल्यानंतर ज्योती त्या दोघांना म्हणतो, सदा मोरू बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर हा अर्ज बाजूला राहिला असता आणि मोठं भांडण झालं असतं. पण तुम्ही दोघंही अगदी भावासारखे माझ्यासमोर उभं राहिलात. तर तेव्हा सदाशिव म्हणतो, भावासारखे? अरे ज्योती भाऊच समज. आणि म्हणतो, सर्व भूती पाहे एक, तोची जाणे ब्रह्मरूप. तर तेव्हा मोरू ज्योतीला म्हणतो, ज्योती तू आता तुझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर, पहिले जाऊन परीक्षेचा अर्ज दे. तर तेव्हा ज्योती पण खूप खुश होतो आणि म्हणतो, आलोच, असं म्हणून तो अर्ज घेऊन आतमध्ये जातो. आणि हे दोघे सुद्धा आता तिथेच लक्ष देऊन उभे असतात. आता इकडे गंगाधर पंतांच्या वाड्यावरती सर्वजण जमलेले असतात आणि एक जण पंतांना म्हणतो, पंत आता तर त्या ज्योत्याने कमालच केली, चक्क त्याने 7वीचा अर्ज भरला हो. तर दुसरा म्हणतो, किती आडमुठेपणा हा, आणि कोणाशी स्पर्धा? आणि हिरंब म्हणतो, आव्हान कोणाला? गंगाधर शास्त्र्यांना, ज्यांनी 4ही वेद कोळून प्यालेत त्यांना. आणि म्हणतो, अहो कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठेही श्याम भटाची तटाणी, त्यातलाच प्रकार हो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मला दुसऱ्या कशाची काळजी नाही, मला काळजी आहे ती आता हे लोक आवाहन द्यायला लागले आहेत, हे लोक मान वर करू लागलेत, हे लोक नजरेला नजर भिडवू लागलेत. भूदेवाबद्दल आता यांना आदर कमी होताना दिसतोय, याला पायबंद बसलाच पाहिजे, शास्त्र शुद्धीकरणाची गरज आहे. तेव्हा हिरंब म्हणतो, ते तर करायलाच हवे पंत, पण या जोत्याचं काय करायचं? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, त्याची चिंता नाही, कारण तो 7वीची परीक्षा या जन्मात पास होणं शक्य नाही आणि आपण ती पास होऊ द्यायची नाही. म्हणजे रोज त्याला माझ्या घरी कावड आणून ओतावीच लागणार, रोज माझे पाय धुवावेच लागणार, हे खात्रीशीर आहे. तर असं त्यांनी म्हटल्यानंतर हिरंब म्हणतो, परंतु अभ्यासात चिकट आहे शास्त्री बुवा. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, बाबळीचा डिंक तर नाही ना, मी त्याच्यावर उपाययोजना केलेली आहे. तो राणूमाळी आलाय का? तर तेव्हा त्यातला एक जण म्हणतो, हो आला आहे, बाहेर उभा आहे तो. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढ, आता आलाय तो कुऱ्हाडीचा दांडा. तर तेव्हा हिरंब म्हणतो, आता खरे सांगू तर पेशवाईतील नानांची आठवण होते, त्यांच्याविषयी जे ऐकले तसेच बुद्धिचातुर्य
तेच ते तिढे टाकण्याची पद्धत. आणि असं तो बोलत असताना गंगाधर पंत तर मात्र खुश होत असतात आणि त्यानंतर म्हणतात चला, असं म्हणून आता हे सर्वजण बाहेर येतात. तर हे बाहेर आल्याल्या राणूजी लगेचच त्यांना वाकून नमस्कार करतात आणि राम राम म्हणतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, राणूजी, तुझा तो पुतण्या ब्रह्ममुखातून जन्माला आलाय काय रे? तर राणूजी म्हणतात, नाही नाही. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तरी तो ज्ञानाचा हट्ट धरू नये. अरे, तुमच्या 42 पिढ्या नरकात जातील, नरकात, आणि पहिला तू जाशील नरकात. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर राणूजी तर घाबरूनच लागतात आणि म्हणतात, अहो म्या म्या कशा पायी? तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, अरे तू काका आहेस, शेजारी आहेस. चित्रगुप्ताच्या वहीत याची नोंद राहील. भगवंत विचारेल, एवढा अधर्म होईपर्यंत राणूजी माळी काय झोपला होता का? तर असं त्यांनी म्हटल्यानंतर आता राणूजींना सुद्धा ते पटतं आणि ते म्हणतात, हो ते बी खरंच आहे. मग म्या काय करू? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, 2 गोष्टी समजावून सांग बघ. तर तेव्हा राणूजी म्हणतात, सांगतो, पर त्यो ज्योत्या मुलकाचा हट्टी हाय, अजाबात ऐकायचा नाही. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, एकदा सांगून तर बघ, नाहीतर सोड पायात साप. तर तेव्हा राणूजी विचारतात, साप? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, होय साप, हडपसरच्या मळ्यात हिस्सा माग. तर तेव्हा राणूजी म्हणतात, नाही नाही, अहो त्यो मळा गोविंददादाचा आहे वो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, गोंद्याचाच आहे, बरोबर आहे, पण तू त्यात हिस्सा मागितलास तर काय होईल? तर तेव्हा राणूजी म्हणतात, समद्यांच्या झोपा उडत्याल. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, शाब्बास, आणि म्हणतात, रोज कुरापती काढायच्या, त्याही मुद्दाम ज्योत्या समोर काढायच्या, म्हणजे त्याच्या अभ्यासाला खड्डा. तर ते ऐकल्यानंतर राणोजी सुद्धा खुश होतात आणि म्हणतात, हे पटलं, म्हणजे त्याच्या अभ्यासावरचं लक्ष उडल आणि तो नापास होईल. आणि असं हे यांनी म्हटल्यानंतर सर्वजणच आता हसत असतात आणि सगळ्यांनाच हे छान वाटलेलं असतं. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री विचारतात, जमेल? तर तेव्हा राणूजी म्हणतात, वय वय, जमल जमल. आणि असं बोलून परत ते रामराम करतात, नमस्कार करतात आणि येतो असं सांगून तिथून आनंदाने निघून जातात. तर ते निघून गेल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, कुऱ्हाडीचा दांडा, असं म्हणून ते मोठमोठ्याने हसू लागतात. आणि त्यानंतर आता राणूजी इकडे घरी येतात आणि ज्योती आता शाळेत जायची वाट बघत उभे असतात आणि त्यांच्यासोबत रखमासुद्धा असते. तर नेमका आता तेव्हा ज्योती ते बाहेर येतो आणि तो सावित्रीला सांगतो, येतो, वेळेत निघायला हवं, परीक्षेचं वेळापत्रक कधीही येईल, आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. तर सावित्री म्हणते, होय, तरी बी लवकर या, मी वाट बघते. तर तेव्हा ज्योती हसतो आणि आता तो तिथून चाललेला असतो. तर तेव्हा रखमा बरोबर त्याला बघते आणि राणूजींना इशारा करते. तर तेव्हा आता हे दोघे सुद्धा लगेचच बाहेर पडतात आणि ज्योती आता चाललेला असतो. तर तेव्हा राणूजी त्याला वाटेतच अडवतात, म्हणतात, ज्योत्या थांब. आणि हे दोघे सुद्धा आता रागारागाने ज्योतीकडे बघत असतात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, काय अप्पा, आज सकाळी सकाळी? तर तेव्हा राणूजी रागारागातच त्याच्यासोबत बोलू लागतात, म्हणतात, वाढून ठेवलंयस काम, मग आता निस्तारलाच पाहिजे की. आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर ज्योतीला तर काही कळेनासंच होतं आणि सावित्रीला सुद्धा काही समजत नसतं. तर तेव्हा आता राणूजी जोराने ओरडतात, दादा, राजाराम, या बाहेर. आणि तेव्हा आता हे सगळेजणच एकदम बाहेर येतात. तर तेव्हा आता दादा राणूजींच्या समोर येतात आणि त्याला विचारतात, काय झालं रे अप्पा? तर तेव्हा राणूजी म्हणतात, काय झालं नाही, पर व्हायची वाट कशाला बघायची? तर तेव्हा ज्योतीची आई विचारते, पर असं का म्हणताय हो भाऊजी? तर तेव्हा राणूजी म्हणतात, तुम्ही आता तालेवर माणसं झालायसा. आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर तरीसुद्धा कोणाला काही कळत नसतं. फुलांचा मुबलक पैसा यायला लागला या, त्यात यो ज्योत्या साळला, त्यामुळं तुमच्या डोळ्यावर धुंदी चढली या, तुम्हासनी रीतीभाती दिसत नाही, शास्त्र कळत नाही. तर तेव्हा दादा म्हणतात, अरे पण तुझं म्हणणं तरी काय आहे आप्पा? तर तेव्हा राणूजी म्हणतात, तुम्ही नरकाची वाट चालायला लागला या, पर मला ती वाट चालायची नाही. तर तेव्हा ज्योती विचारतो, नरकाची वाट म्हणजे? तर तेव्हा राणूजी म्हणतात, तू ग बस बाबा, तू लई शिकलायस. तर तेव्हा राजाराम म्हणतो, आप्पा आप्पा, हे बघा, ज्योती शाळा शिकलाय, पर मी नाही शिकलो, मला सांगा काय झाले? तर तेव्हा राणूजी म्हणतात, अरे आज तुम्ही ताळतंत्र सोडून जे वागायला लागलाय त्याचं काय परिणाम होतील याचा कधी विचार केलाय का? अरे जाणकार लोक म्हणायला लागल्यात की या ज्योतीला गोविंद माळ्याची फूस आहे आणि तशीच माझी बी फूस आहे, म्हणजे राणूची बी फूस आहे.
तर तेव्हा रखमासुद्धा लगेच सूर ओढू लागते. म्हणते, "अहो व्हय की, माणसं की नाही आज धचा मा करायला लागल्यात." तर रानूजी पुढं म्हणतात, "खरं तर लोक असं म्हणतात की गंगाधर शास्त्र्यांचा अपमान केला तर त्यो रानूजी तुला मान्य आहे का? अरे त्यो अपमान मी कसा मान्य करू?" तर तेव्हा रखमा म्हणते, "अव हे तर तिकडं नव्हते बी आणि त्यासनी कसं ठाव असेल?" तर रानूजी म्हणतात, "हां खरंच ठाव नाही मला. तो ज्योती शिकतोय का नाही शिकतोय? शिकतोय तर शिकतोय, वर बायकोला बी शिकवतो या. याला ठाव नाही, पायातलं वाण पायातच ठेवायचं असतं या." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर रानूजी पुढं म्हणतात, "आणि यो जो त्या डोसक्यावर ठेवतो या आणि याचा परिणाम आज ना उद्या भोगावाच लागल नवं." तर तेव्हा आता ज्योती रागाला येतो आणि म्हणतो, "काय? बायको म्हणजे पायातली वाहन?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "वय तुला ठाव नाही त्याचं काय होईल ते. आणि तरी बी यो दादा देवा देवा करत बसला या." तर तेव्हा रखमा म्हणते, "आणि आता तर कुजबूज व्हायल्या. फुले घराण्याला पुण्यात वाळीत टाकणार आहेत म्हणून." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजणच आता घाबरू लागतात. तर तेव्हा ज्योती आता सावित्रीकडे मागे वळून बघतो. तर तेव्हा आता रानूजी पुढं म्हणतात, "मला जाणकार लोकांनी दाखवावं लागल का तू आणि माझा भाऊ जरी असलास तर तुझा आणि माझा काही बी संबंध नाही." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर दादांना तर तर खूप मोठा धक्का बसतो. तर तेव्हा आता ज्योतिषाई विचारते, "अन भाऊजी तुम्ही आता ते कसं दाखवणार?" तर तेव्हा आता रानूजी म्हणतात, "वाटणी करून." आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर या सगळ्यांना परत धक्का बसतो आणि दादा म्हणतात, "काय?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "होय जमिनीचं वाटप करायचं, खातेफोड करायची आणि हे बघा म्या थोरला आहे, म्या सांगल तसंच वाटण्या करायच्या." तर तेव्हा ज्योतिषाई म्हणते, "अहो भाऊजी हे पटतंय वय तुम्हाला?" आणि रानूजी मात्र त्यांचं काही एक ऐकत नाहीत आणि पुढं बोलूच लागतात. दादांना म्हणतात, "आणि एक सांगतो दादा, तू जी कसतोय त्या जमिनीत बी मला वाटणी पाहिजे." तर तेव्हा त्यांनी असं म्हटल्यानंतर ज्योती म्हणतो, "काय?" आणि राजाराम म्हणतो, "मळ्यातली वाटणी?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "वय वय." तर तेव्हा सगुणाव म्हणते, "अरे अप्पा, मळ्यातली कसली रे वाटणी? ते तर दादानी खरेदी केलंय फक्त." तर तेव्हा पार्वतीसुद्धा म्हणते, "वय वय, त्यावेळेस सासूबाईंचं डाग मोडलं होतं अन डोरलं बी दिलं होतं." तर तेव्हा रानूजी म्हणतात, "ते मला काय माहीत नाही, मला वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजेलच." आणि म्हणतात, "वाटण्या करा म्हणजे म्या सांगायला मोकळा की ह्यो ज्योत्या जे काय करतोय त्या पापात म्या भागीदारी नाही." आणि असं त्यांनी म्हणत असताना आता दादा तर रागारागाने ज्योतीकडे बघू लागतात. तर रानूजी पुढे म्हणतात, "त्याचं पाप त्याच्याबरोबर." तर आता रानूजीने असं म्हटल्यानंतर आता दादा मात्र जास्तच भडकतात. म्हणतात, "अरे अप्पा, माझ्या मळ्यात तू कशी काय वाटणी मागतोयस र?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "कसं काय मागतोस म्हणजे अरे काय चुकीचं आहे?" तर तेव्हा दादा म्हणतात, "चुकीचं म्हणजे अरे त्याला शेंडा बुडका काय पाहिजे का नाही?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "अरे शेंडा नसला तरी एक बुडका तरी आहे का नाही?" तर तेव्हा राजाराम सुद्धा म्हणतो, "हे बघ आप्पा, मळ्यात तुझा काही एक अधिकार नाही. मळ्याची वाटणी सोडून बोल." तर तेव्हा रखमा म्हणते, "अरे वा रे वा राजाराम, मळ्याची वाटणी का बरं न गं?" तर तेव्हा पार्वती म्हणते, "अव दादांनी लई कष्टाने मिळवलोय त्यो मळा." तर तेव्हा राजाराम म्हणतो, "आणि व्हय, त्या मळ्यावर तुम्ही डोळा ठेवू नका." तर तेव्हा रानूजी म्हणतात, "ते काय मला माहीत नाही, मला मळ्यातला हिस्सा पाहिजे." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "कसा हिस्सा मिळेल? जे दुसऱ्याच्या मालकीचं आहे त्याच्यावरती कसा काय हक्क सांगताय?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "जसं तू सांगतोयस तसं मी सांगतोय." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मी काय हक्क सांगितला?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "का तू सांगत नाहीस? भूदेवाच्या अधिकारात, साळत, शिक्षणात हाय का नाही? गरज होती का? नव्हती नवं? ऐकलंस का कुणाचं तू? आता उद्या मेल्यावर सर्गात चित्रगुप्त पापपुण्याचा हिशोब विचारल, तेव्हा काय उत्तर देऊ मी?" आणि असं ते बोलत असताना सगळ्यांना आश्चर्यच वाटत असतं आणि ज्योती विचारतो, "चित्रगुप्त?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "होय चित्रगुप्त. अरे त्यो मला विचारल की बाबा तुझ्या पुतण्यानं शास्त्र मोडलं, तेव्हा तू कुठं होतास? काय विरोध केला नाहीस? काय उत्तर देऊ म्या?" तर तेव्हा इकडं सगुणाव म्हणते, "चित्रगुप्त यालाच विचारायला येणार आहे." तर तेव्हा त्या ज्योतीच्या लक्षात येतं आणि तो विचारतो, "आप्पा, हे सगळं कोणाचं ऐकून बोलताय तुम्ही?" तेव्हा त्या रानूजी थोडंसं चाचपडतात आणि परत आपला मोर्चा परत दादांच्याकडे वळतात आणि म्हणतात, "दादा, तू एक गोष्ट विसरतोयास." आणि तेव्हा आता ज्योती सावित्रीकडे बघू लागतो आणि या दोघांनी जे काही बोललेलं असतं ते आता इथं खरं होत असतं.
तो म्हणालेला असतो ना, ज्योती म्हणालेला असतो सावित्रीला, की गंगाधर पंत काही ना काहीतरी कुरापत्या करणारच आणि ती आता इथं सुरुवात झालेली आहे. दोघांच्या सुद्धा लक्षात येतं मित्रांनो. तर रानूजी इकडं दादांना बोलत असतात, "अरे दादा, आपल्याला ज्या जमिनी दिल्या त्या बक्षीसपात्र जमिनी आहेत त्या, पेशव्यांनी दिलेल्या. अरे उद्या पेशव्यांचे वारस ते माघारी बी घेत्याल." तर तेव्हा दादा खूपच चिडतात आणि म्हणतात, "अरे काय बोलतोयस तू? तुझं तर तुला कळतंय का रे आप्पा?" तर तेव्हा रानूजी म्हणतात, "अरे भरमात राहू नकोस. तशी चर्चा बी सुरू आहे पुण्यात आणि नानासाहेब पेशव्यासनी तशी पत्र बी गेल्यात असं कानावर बी आलंय माझ्या." तेव्हा ज्योतीकडे विचार करत असतो, चित्रगुप्त हे तर शास्त्रीबुवांच्या तोंडचे शब्द आहेत. तर यांचं बोलणं ऐकून आता पार्वती विचारते, "मग आता याच्यावर उपाय काय?" तर तेव्हा रानोजी म्हणतात, "उपाय एकच की, ज्योत्यानं माघार घेतली तर कोण कशापायी उचापात्या करत्याल?" तर तेव्हा आता ज्योती चिडतो आणि म्हणतो, "म्हणजे सगळं काही मी माघार घ्यावी आणि परीक्षा देऊ नये म्हणून चाललंय?" तर तेव्हा राजाराम सुद्धा म्हणतो, "वय, त्यासाठीच चालला ह्यो सगळा कुटाणा. पर तुझ्या ध्यानात येत नाही ना, काय करणार?" तर तेव्हा पार्वती सुद्धा घाबरलेली असते आणि म्हणते, "अहो तात्यासाहेब, कशाला उगीच हो तुम्ही धड्या अंगाला पिसं लावून घेताय? राहू दे की साळा." तर तेव्हा ज्योतीची आई सुद्धा त्याला समजावू लागते. म्हणते, "अरे होय ज्योती, घे की माघार." तर तेव्हा राजाराम सुद्धा परत म्हणू लागतो, "होय ज्योती, ऐक, हे बघ अजून वेळ गेलेली नाही. जा आणि घे माघार." तेव्हा ज्योती आता सावित्रीकडे थोडासा बघतो. तर तेव्हा सावित्री त्याला नाही असं म्हणून इशारा करते आणि तेव्हा आता ज्योती ठामपणाने राजारामला नाही म्हणून सांगतो आणि म्हणतो, "मी माघार घेणार नाही. मी परीक्षा देणार." आणि तो स्वतः राणोजींच्या आणि रखमाच्या तोंडावरती बोलतो आणि त्या दोघांना तर आता धक्काच बसतो. पण इकडे सगुणाऊ मात्र तर हसत असते, कारण तिला सुद्धा तेच पाहिजे असतं आणि सावित्री तर खूपच चिडलेली असते. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता राणोजींनी मोजणीची मागणी केलेली असते आणि ते रागारागात तिथून निघून गेलेले असतात. तर तेव्हा राजाराम ज्योतीला म्हणतो, "हे बघ, मोजणीच्या वेळी तू पाहिजेस." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "पर अण्णा." तर तेव्हा राजाराम त्याच्यावरती ओरडू लागतो, "अरे, दोरी धरताना तो आप्पा फसवाफसवी करल. आता एवढी शाळा शिकतोय नवं, मग येऊ दे की इथं कामाला." असं म्हणून तो रागारागाने आतमध्ये निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ सर्वजणच जातात. पण सावित्री आणि ज्योती मात्र तिथेच थांबलेले असतात. तर तेव्हा ज्योती सावित्रीला म्हणतो, "कसं होणार हे सगळं? आणि हे चित्रगुप्त वगैरे हे सगळं आप्पांचं डोकं नाही." तर तेव्हा सावित्री म्हणते, "अव हे समजा तुमचा अभ्यास होऊ नये म्हणून, तुम्हाला परीक्षा देता येऊ नये म्हणून करत्यात. तुम्ही व्हा पुढं, मी हाय तुमच्या मागं." असं म्हणून ती परत ज्योतीला धीर देते आणि ज्योतीसुद्धा आता धीराने पुढं जायचा प्रयत्न करू लागतो. कारण सावित्रीची त्याला खंबीर साथ असते आणि ही एकटीच अशी असते जी त्याच्या पाठीशी उभी असते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.